नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. असे म्हणजे मध्यभागी डोनाल्ड ट्रम्प बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला ख्रिश्चन धर्मगुरू जे अमेरिकेतले आहेत महत्त्वाचे, तर काही लोकांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवले आहे, काहींनी डोक्यावर हात ठेवले आहे आणि ते सगळे ट्रम्पना आशीर्वाद देत आहेत की तुम्ही जे काही कार्य हातात घेतलेलं आहे इराणवरती हल्ला केल्याचं, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळो अशा आशयाची प्रार्थना त्यांनी केलेली आहे. मी खरं सांगू म्हणजे एवढा सर्वशक्तिमान असा हा राष्ट्राध्यक्ष आहे अमेरिकेचा, त्याला अशा रीतीनं आशीर्वाद घ्यायची पाळी यावी याचा अर्थ कुठेतरी इराणनी ह्यांच्या तोंडाला फेस आणलेला आहे मित्रांनो, निश्चित. तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, आपण त्या थोडक्यात बोलूया. एकतर इराणने जी स्ट्रॅटेजी आखली, कारण तुम्हाला माहिती असेल की युद्धाच्या पहिल्याच दिवशी 40 खोमनेई सकट 40 प्रमुख नेते इराणचे ते इस्रायल आणि अमेरिकेने मारून टाकले. याचा अर्थ अमेरिकेकडे आणि इस्रायलकडे जे इंटेलिजन्स आहे हे जबरदस्त आहे. पण इराणनी काय स्ट्रॅटेजी आखली की त्यांनी जी अमेरिकेची जिकडे जिकडे ऑफिसेस आहेत, कॉन्सुलेट आहेत, अमेरिकेची जिथे जिथे आखाती देशामध्ये तळ आहेत, त्यांनी त्याच्यावरती हल्ला सुरू केला. मग ते कुठल्याही देशाचे असो. म्हणजे त्यांचा एकच हेतू होता इराणचा की तुम्ही जर अमेरिकेबरोबर असाल तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार आणि त्याचे परिणाम काय होतील ते होतील, त्याच्याशी आम्हाला काही पडलेलं नाही आहे, पण आम्ही तो हल्ला करणार असं करून त्यांनी सौदी अरेबिया असेल, कतर असेल, दुबई असेल, सगळीकडे हल्ले केले, जबरदस्त हल्ले केले आणि इराणकडे मिसाईल जबरदस्त आहे. आता अमेरिकेची स्ट्रॅटेजी अशी आहे की त्यांनाही युद्ध लवकरात लवकर संपवायचं आहे. तर त्यांनी ह्या सगळ्या संदर्भात अशी स्ट्रॅटेजी आखलेली आहे असं माझं मत झालेलं आहे, जे काही आपण न्यूजवरती पाहतो त्याच्यावरनं, की इराणची जी क्षेपणास्त्र आहेत किंवा जी इराणची मिसाईल्स आहेत, ती मिसाईल्स कशी टार्गेट करता येतील, त्यांचे साठे कसे, त्यांची सेंटर्स असतील, त्यांची जी काही ठिकाणं असतील ती कशी नष्ट करता येतील, याच्या मागे आता अमेरिकन आणि इस्रायलचं जे सैन्य आहे ते लागलेलं आहे. कारण त्यांना असं लक्षात आलेलं आहे की जमिनीवरती उतरून ह्यांच्याबरोबर युद्ध करणं थोडंसं कठीण आहे, कारण इराणचा प्रदेश तसा थोडासा डोंगराळ आणि अशा प्रकारचा आहे की जिथे जर ह्यांच्या फौजा अमेरिका आणि इस्रायलच्या उतरल्या तर त्या फसू शकतात. तर अशावेळी त्यांनी हे बघितलं की इराण कुठे सरस ठरतो आहे, तर इराणकडे जी मिसाईल्स आहेत ती सरस ठरत आहेत. मग त्या मिसाईल्सना आता टार्गेट करायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही लोकांना म्हणजे जगभरातल्या लोकांना आणि देशातल्याही आपल्या काही लोकांना असं वाटतं, विशेषतः लेफ्टची जी लोकं आहेत, डावीकडची जी लोकं आहेत, त्यांना असं वाटतं की इराण अमेरिकेच्या तोंडाला फेस आणेल, तो त्यांनी आणलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये इराण जिंकेल असं काहीतरी एक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केला जातो आहे. मित्रांनो, मी तुम्हाला निश्चित सांगतो की अमेरिकेकरता आणि इस्रायलकरता इराण नष्ट करणं सहज शक्य आहे आणि हे होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. अगदी नष्ट नाही केलं तरी किमान 25 ते 50 वर्ष इराण परत डोकं वर काढू शकणार नाही, एवढे त्यांना निश्चित ते संपवतील किंवा त्यांना मारतील, ठिकठिकाणी पकडून मारतील, हेही तुम्हाला सांगतो. कारण इराकचंही तुम्ही पाहिलेलं आहे युद्ध जेव्हा झालेलं, तेव्हा पण तसंच झालेलं की असं वाटलेलं की इराक कुठेतरी त्यावेळी सरस ठरेल, पण तसं झालं नाही. त्याच्यामुळे हा भ्रम कोणी पाळू नये की इराण जे आहे हे युद्ध जिंकेल. बिलकुल नाही जिंकणार, बिलकुल नाही जिंकणार असं माझं मत आहे. येणाऱ्या काळामध्ये इराणला बरोबर संपवलं जाईल किंवा इराणची जी काही हालत केली जाईल की त्याच्यामुळे हे युद्ध आपोआप थांबणार. तर त्याच्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला एवढं लांब युद्ध परवडणार नाही. पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही मी, त्यांच्या इब्रतीच्या दृष्टीने म्हणतो आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे आपल्या देशाला अजून तरी याचा काही फटका बसलेला नाही आहे आणि मोदी सरकारनी सगळे जी काही पावलं उचलायची, तिकडे आपली जी लोकं आहेत त्यांना परत आणणं, त्याच्यानंतर जे काही क्रूड ऑइल असेल, तेल असेल, गॅस असेल, त्याचा तुटवडा न जाणू
न जाणवावं अशा रीतीने जी काही पावलं टाकलेली आहेत ती निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. आणि मोदींनी कुठेही ज्याला म्हणतो ना आपण की बेताल बडबड करून काही कॉमेंट्स केलेल्या नाहीत. अगदी शांतपणे त्यांनी ते सगळं घेतलेलं आहे आणि मला वाटतं की ह्याच्यातनं भारत तरुण जाईल. फार काही थोडाफार महागाई म्हणा किंवा तसे काही प्रकार होतील, पण जास्त काही फरक भारताला पडेल असं मला तरी आज वाटत नाही. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ट्रम्पनी आज जे काही नाटक म्हणा किंवा जो काही प्रकार केला की सगळ्या धर्मगुरूंना बोलवून आशीर्वाद वगैरे घेतले, याच्यातनं एक गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे. जसे आपल्या इकडे केजरीवाल आणि इतर जी नाटकी मंडळी आहेत आणि सर्वच जी नेते मंडळी असतात ती भारतातली असू दे तर जगभरातली असू दे, ती जसे नेते असतात तसे ते कसलेले अभिनेते असतात. हे आज ह्या सगळ्या ट्रम्पनी केलेल्या प्रकरणामुळे म्हणायला हरकत नाही की नेता मग तो छोटा असो किंवा मोठा असो, त्याच्यामध्ये एक अभिनेता दडलेला असतो. आणि गंमत केली त्यांनी आज. मला तर रिलॅक्स वाटलं की बाबा कुठेतरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला धर्मगुरूचे आशीर्वाद घ्यायची पाळी आली आणि इराणमुळे ती आली. ही काही कमी महत्त्वाची घटना नाही मित्रांनो. इराण आणि अमेरिका इस्रायल युद्ध अजून काही काळ चालेल मी म्हटलं तसं, पण ते फार लांबेल असं मला वाटत नाही. आणि या संदर्भामध्ये बऱ्याच घटना येणाऱ्या काळामध्ये देशात असतील परदेशात असतील घडणार आहेत. आपण त्याच्यावरती चर्चा करूच. तुर्तास इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.